मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल 25 तासांहून अधिक वेळापासून वाहतूक कोंडी झाली आहे। एक्सप्रेसवेवर उलटलेल्या टँकरमधून अद्यापही गॅस गळती सुरूच आहे। 24 तास झाले तरी सुद्धा गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा मात्र अपयशी ठरली आहे। मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजता हा टँकर उलटलेला होता। हे ड्रोनचे दृश्य आपण बघू शकतो आणि त्यानंतर सध्या ही गळती झालेली आहे। टँकरमधून ती अद्यापही सुरू आहे, त्या ठिकाणी सुद्धा काम सुरू आहे आणि ही महत्त्वाची दृश्य। गॅस टँकर उलटलेला होता, त्यामुळे ही कालपासून वाहतूक कोंडी सुरू होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल 25 तास झालेले आहे। अधिक वेळापासून ही वाहतूक कोंडी उद्भवलेली आहे। ही ड्रोनची दृश्य आपण पहिल्या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 20 ते 22 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा आहेत आणि प्रवासी यामध्ये अडकून पडलेले आहेत। अक्षरशः सगळे प्रवासी हैराण झालेले आहेत। आणि ही दुसरी दृश्य आपण बघू शकतो, ज्या ठिकाणी ही गॅस गळती झालेली आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। सध्या यंत्रणा काम करते, मात्र यंत्रणेला सुद्धा यामध्ये अपयश येताना बघायला मिळत आहे। आपण काही अशी ही दृश्य बघितलेली होती। ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे जी वाहनं आहेत ती रस्त्यावरच आहेत, त्यामुळे अनेक जे प्रवासी होते ते हैराण झालेले होते आणि या प्रवाशांनी खरं तर रस्त्यावरच चूल मांडली आणि जेवण केलं, त्याची दृश्य आपण बघितलेली होती। जवळपास 20 ते 22 किलोमीटर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। प्रवासी अडकलेले आहेत, प्रवासी अक्षरशः हैराण झालेले आहेत। कालपासून खरं तर ही वाहतूक कोंडी आपण बघतोय, त्याच्यात सगळ्या बातम्या आपण बघतोय, मात्र ही वाहतूक कोंडी सुटत नाहीये। अजूनही त्यामध्ये भर पडताना बघायला मिळतात। 25 तास झालेले आहेत कालपासून ही वाहतूक कोंडी झाली, त्याला 25 तास झाले, मात्र अजूनही ही वाहतूक कोंडी आहे तशीच आहे। खरं तर काम सुरू आहे ही पूर्वपदावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी, मात्र तरीही अपयश कुठेतरी येताना बघायला मिळतात। कारण मोठमोठ्या रांगा या वाहनांच्या रांगलेल्या आहेत। 20 ते 22 किलोमीटर पर्यंत खरं तर ह्या वाहतूक कोंडी उद्भवल्याचं बघायला मिळत आहे। आणि ही पहिली दृश्य आपण बघू शकतो, ड्रोनची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला गाड्या दिसत आहेत ज्या एका रांगेमध्ये उभ्या आहेत आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ज्या ठिकाणी गॅस गळती झालेली आहे तिथली ही दृश्य। काल सायंकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या आडोशी या बोगद्याजवळ जो प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाला होता आणि त्यामध्ये लिकेज झालं होतं, त्यावेळेला म्हणजे 5 वाजल्यापासून ते आजचा दिवस 24 तासानंतर 5 वाजेपर्यंत खोपोलीतील एक यंत्रणा हेल्प फाउंडेशन ही इथे मदत कार्य करत आहे। हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साटीलकर आपल्याबरोबरच, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। गुरुनाथजी, गेले 24 तास झाले आपण हा जो टँकर काल 5 वाजता जो काही पलटी झालेला आहे त्याला लिकेज झाले, त्यानंतर तुम्ही काम करताय, कशा अडचणी आत्तापर्यंत आल्या, का 24 तास लागले, याबद्दल आपण काय सांगाल नक्की? खऱ्या अर्थाने हा जो प्रोपोलिन जो गॅस आहे तो अति ज्वलनशील आहे, त्या कारणे तो गॅस कंट्रोल करणे म्हणजे त्याच्यावर नियंत्रण मिळवणे, त्याकरता आपण जे प्रयत्न करत होतो पुण्याहून आणि मुंबईकडून ज्या मदत कार्यासाठी आमच्याकडे जी टीम येणार होत्या त्यांना ट्रॅफिकमुळे फार अडचण भासली आणि तो संपूर्ण लोड वाहतूक पोलीस असतील, या ठिकाणची IRBची यंत्रणा असेल किंबहुना खोपोली पोलीस स्टेशन असेल आणि हेल्प फाउंडेशनची टीम प्राथमिकदृष्ट्या आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत होतो। हळूहळू सर्व मदत कार्य आम्हाला मिळत गेलं आणि त्यानंतर आपण काल रात्रभर आपण प्रयत्न केला। नंतर NDRFची टीम या ठिकाणी आली, BPCLची टीम आली, त्याच्यानंतर मेक इलेक्टची टीम या ठिकाणी आलेली आहे, वेगवेगळ्या टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। दीपक फर्टिलायझरची टीम देखील या ठिकाणी आली होती आणि अशा रीतीने रिलायन्सची टीम, या सर्व टीम आल्या आणि सगळ्यांनी कोऑर्डिनेशन करून या ठिकाणी आपण या गॅसच्या या गळतीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्या ठिकाणी जो वॉलचा लिकेज आहे तो अत्यंत क्रिटिकल होता आणि तो क्रिटिकल असल्याकारणाने त्याला कंट्रोल करण्याकरता अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि संयमाने मोहीम राबवायची होती। त्या कारणे मेक इलेक्ट्रिकल असेल किंवा BPCLचे यंत्रणा असेल त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी कोऑर्डिनेशन करून रिलायन्स फाउंडेशनचे जे लोक आहेत त्या सर्वांच्या संगनमताने या ठिकाणी त्या जो टँकर बाधित आहे त्या टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा रीतीने आपण या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहोत। काही वेळाने याच्यावरती आम्हाला नियंत्रण मिळाल्याने वाहतूक सुरू होतील असं वाटतं। किती वेळ अजून लागेल असं वाटतं? कारण बरेच प्रवासी 10-12 तास प्रवासामध्ये या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। किती वेळ अजूनपर्यंत जाईल? कारण ते वाट बघतायत सगळे। आता खरं बघायला गेला तर हा टेक्निकल पार्ट आहे,
या ठिकाणी आजूबाजूचं पर्यावरणाचा आपण विचार जर केला, आता ऊन आहे, ऊन म्हणजे ऊन संपत आलेलं आहे आणि जे टेम्परेचर लागतं ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जो निकष लागतं ते निकषाचा हे करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहतूक देखील आहे. सर्व म्हणजे सर्व गोष्टींची हे लक्षात घेऊन आपण जे कार्य करतो नेमकं आपल्याला सांगू शकत नाही, परंतु जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या आपण याच्यावर रिकव्हरी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हे होते गुरुनाथ साटीलकर. गेले 24 तास त्यांची टीम आहे ती या गॅस गळतीच्या संदर्भात काम करते आहे. लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं याच्यामधून यावरती उपाय काढला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खालापूर, रायगड. आपण बघितलं ज्या ठिकाणी गॅस गळती होते त्या ठिकाणही सध्या परिस्थिती नेमकी काय सुरू आहे, कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय याची माहिती काही तिथे आपल्याला देत होते, कर्मचारी देत होते. आणि तिथे आपण परिस्थिती बघितली तर अजून काही तास जाऊ शकतात ही जी सगळी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येण्यासाठी, कारण एका ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा आहे, वाहनं सुद्धा जात आहेत, त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ जाऊ शकतो असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. ही दोन दृश्य आपण बघू शकतोय. खरं तर 25 तास उलटलेले आहेत, ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे जे प्रवासी आहेत ते यामध्ये अडकून पडलेले आहे. दरम्यान थोड्या वेळापूर्वी मावळचे आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पुढारी न्यूजनं संवाद साधलेला होता, तो ऐकूयात. बघा, काल संध्याकाळपासून खरं तर टँकर पडल्यामुळं गॅसचा टँकर होता, ट्रॅफिक जाम झाली होती आणि 20-22 तास झाले ते नाकारून चालणार नाही. परंतु आता टँकर त्यामुळे जे गॅस करून टँकर त्या ठिकाणाहून काढतात आणि आता पुढचे 4-5 तास खरं तर ही वाहतूक सुरळीतपणे व्हायला लागतील. 1-2 तासात वाहतूक आता सुरळीत होईल, पण पूर्ण वाहतूक सुरळीत व्हायला 4-5 तास लागतील. गॅसचा टँकर असल्यामुळं पुढं जीवितहानी होऊ नये, दुर्घटना होऊ नये आणि म्हणून त्याच्यामध्ये काळजी घेतली होती की एकाच बाजूने ट्रॅफिक वळवली होती आणि मुंबईला जाणारी ट्रॅफिक मोठ्या संख्येनं खरं तर थांबली. काही ट्रॅफिक खोपोलीहून सुद्धा येत होती ट्रॅफिक जाम असल्यामुळं आणि म्हणून दोन्ही मार्गावरच्या ट्रॅफिक जामची समस्या नागरिकांना सोसावी लागली. खरं तर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक त्या मार्गावर असल्यामुळं नेहमीच अपघात होतात आणि त्याच्यातून ही वाहतूक कोंडी होती. जोपर्यंत मिसिंग लिंकचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या या घटना घडल्यानंतर नागरिकांना त्याला सामोरं जातं. मी पण सातत्यानं रात्रीपासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो, परंतु गॅस गळती असल्यामुळं ते निम्मा गॅस टाकी पूर्णतः गळती झाली, त्याच्यानंतर ती बंद करण्यात आली आणि टँकर आता बाहेर काढण्यात आलं. हो, बारडेजी, आपल्या मतदारसंघामध्ये काही बोलणं झालेलं आहे का आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी काही सूचना आपल्या मार्फत आपण काही दिलेल्या आहेत का? नाही, बघा, नक्कीच मी रात्री मला कळाल्यानंतर सकाळी खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा रोष होता. नागरिकांना पाणी पोहोचवणं, जे लहान मुलं आहेत त्याची काळजी घेणं, अशा प्रकारच्या सूचना संबंधित माझ्या कार्यकर्त्यांना दिला. अधिवेशनामुळे मी दिल्लीमध्ये असल्यामुळं रात्रीपासून सातत्यानं अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सगळ्या सूचना देत आहेत. आता आज आम्ही सकाळपासूनच संपूर्ण पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीपजी साहेब असतील किंवा संपूर्ण MSRTCची यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यरत आहे. आपत्कालीन विभागाची देखील यंत्रणा त्या ठिकाणी काम करते. परंतु जो टँकर त्या ठिकाणी पलटी झालेला आहे तो पूर्णपणे लोडेड असल्या कारणानं त्याला रिकामा करण्याकरता काही टेक्निशियन लोकांची मदत घेऊनच तो टँकर अनलोड करणं आणि त्यानंतर त्याला पुन्हा आहे त्या पद्धतीनं त्या सरळ करणं आणि बाजूला घेणं ही सगळी प्रक्रिया आता सुरू आहे. परंतु नागरिकांचे त्या ठिकाणी हाल नक्कीच झालेले आपण सर्वजण पाहतोय. पाण्याची व्यवस्था किंवा त्यांना स्वच्छतागृह, टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था नव्हती, खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. ती आता पोलीस ग्रामीणचे अधिकारी असतील, या MSRTCचे काही अधिकारी आणि तिथं आपत्कालीन विभागाची देखील संपूर्ण यंत्रणा काम करते. परंतु दुर्दैवानं जो टँकर पलटी झाला होता तो उचलणं हे इमिजिएटली करण्यापेक्षा त्याला टेक्निकली त्या ठिकाणी माणसं आणून तो टँकर अनलोड करणं ही सगळ्यात मोठी जिगरीचं काम त्या ठिकाणी होतं. ते आता सुरू आहे. नक्कीच. सुनील शेळकेजी, या वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी किती काळ लागू शकतो? कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी सुटू शकते?
अजून साधारणतः 3 ते 4 तास जाईल असं सांगण्यात येत आहे. परंतु तो टँकर आता रिकामा करायची प्रक्रिया सुरू केली, पण 3 ते 4 तासामध्ये थोडी वाहतूक कोंडी बाजूला होऊन सुरळीतपणे सुरू होईल. हो, खरं तर ह्या वाहतूक कोंडीमध्ये आपण जर बघितलं तर अनेक अबालवृद्ध सगळेच अडकलेले असतील. अशांसाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच आता मावळ मतदारसंघातून हा बराचसा परिसर येतो किंवा माझ्या भागातच ही सगळे लोक आता अडकून पडलेले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पोलीस व्यवस्था, पुणे ग्रामीणचे एसपी असतील, विभागाचे आयुक्त असतील आणि MSRDC IRBचे लोक सगळे तिथे शर्थीचे प्रयत्न करतायत. त्यांना जी काही मदत पाण्याच्या बॉटल्स असतील, काही फूड पॅकेट जे काही देता येईल ते देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. हो, आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का? आणि सरकार पातळीवरती सुद्धा यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? नाही, माझं काही मुख्यमंत्री मोदी किंवा कोणाशी मी बोलले नाही. मी संबंधित अधिकाऱ्यांशी या संदर्भात संपर्कामध्ये आहे आणि आता जे काम सुरू आहे युद्ध पातळीवरती ते 3-4 तासामध्ये क्लिअर होऊन जाईल.